रोजगाराच्या दृष्टीने लाभदायक ठरणार आहेत. आज केंद्रीय कृषी मंत्र्यांनी ही मोठी आर्थिक तरतूद जेव्हा जाहीर केली तेव्हा त्यांनी आणखीन एक मुद्दा देखील मांडला की मनरेगाचं जे नाव आहे त्या नावावरून खूप मोठी दिशाभूल केली जाते नव्या योजनेच्या अनुषंगानं. तर मग धोरण आणि पसरवला जाणारा समज याकडे तुम्ही कसं पाहताय, यातला फरक कसा तुम्ही बघताय? नाही, मला असं वाटतं की ज्या वेळेला नवीन एखादी योजना येते त्या योजनेमध्ये जर काही नवीन घटक असतील, त्याच्यामध्ये नवीन काही वैशिष्ट्य असतील, तर ती वेगळ्या नावाने ओळखले जाणं हे योग्य असतं. याचं कारण असं आहे की जुन्या योजनेच्या सोबतीने एक त्या योजनेच्या बद्दलच्या एक कल्पना रूढ झालेल्या असतात की आता उदाहरणार्थ आत्ताची जी जुनी योजना आहे त्याच्यामध्ये 100च दिवस रोजगार मिळतो आपल्याला. दुसरं असं की त्याच्यामध्ये तुम्हाला 5 किलोमीटरपेक्षा बाहेरच्या परिघामध्ये जर काम असेल तर तिथपर्यंत मजुरांना नेण्याची जबाबदारी या नवीन योजनेमध्ये आहे. तिसरी गोष्ट म्हणजे या योजनेत काम निघालं म्हणून काम दिलं असं न करता त्या कामाचं आधी व्यवस्थित प्लॅनिंग करून नियोजन करून तसं काम देणं अपेक्षित आहे. चौथी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये नवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा सगळा उपयोजन करण्यात आलेला आहे. एका अर्थाने ही जुन्या योजनेचं कंटिन्युएशन जरी असलं तरी ही सर्वार्थाने नवीन योजना आहे आणि ती नवीन योजना आहे हे लोकांच्या नागरिकांच्या मनावरती बिंबावं ठसावं यासाठी त्या योजनेला वेगळं नाव देण्यामध्ये काही चूक नाही आहे. मला असं वाटतं की या नावाच्या केवळ मुद्द्यावरून जे राजकारण केलं जातं ते अतिशय चुकीचं आहे. म्हणजे त्याच्यातल्या योजनेची जी वैशिष्ट्य आहेत त्या वैशिष्ट्यांवरती चर्चा करायला हवी. त्याच्या केवळ नावावरती चर्चा करणं हे अतिशय प्रतिकात्मक आहे. म्हणजे उद्या सरकारने त्याला नाव काहीही दिलं तरी त्याच्यातली ही जी वैशिष्ट्य आहेत किंवा ज्या नवीन तरतुदी आहेत त्या जास्त महत्त्वाच्या आहेत. आणि मला असं वाटतं की मीडियानी आणि विरोधी पक्षांनी या सगळ्यांनी या वैशिष्ट्यांवरती चर्चा करायला हवी आहे. तुम्ही